बच्चू कडू थोड्याच वेळात शरद पवारांची भेट घेणार। शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नावर भेट घेणार असल्याची बच्चू कडूंची माहिती। महायुतीत राहायचं की बाहेर पडायचं याबाबत आता 1 सप्टेंबरला निर्णय घेणार। मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यामुळे आणि आम्ही केलेल्या मागण्यांसंदर्भात त्यांनी वेळ मागितल्याची बच्चू कडूंची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याचा भाजपला फारसा फायदा नाही। संघासोबतच्या बैठकीत फडणवीसांनी केलं मान्य, मात्र तरीही विधानसभेला अजितदादांना सोबत घेऊनच लढणार असल्याचंही वक्तव्य केल्याची माहिती। लोकसभेमध्ये नितीन गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जुने उमेदवार पराभूत झाले। संघाच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। विधानसभेच्या तिकीट वाटपात फडणवीस भाकरी फिरवणार असे संकेत। विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी आता संघ परिवारानं सुद्धा सक्रियपणे मैदानात उतरावं। संघासोबतच्या समन्वय बैठकीमध्ये फडणवीसांनी केली अपेक्षा व्यक्त। पियुष गोयल यांची जागा देण्याचं भाजपनं कबूल केलंय, त्यामुळे राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी लढणार। अजित पवारांची एबीपी माझाला माहिती। मोदींना विनंती करूनही त्यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला आणि त्याचा फटका महायुतीला बसला। लासलगावमधल्या सभेत अजित पवारांची कबुली। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा 3रा दिवस। अजित पवारांचा नाशिक आणि नगर जिल्ह्याचा दौरा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवसंग्राम यात्रा आज शिरूरमध्ये। यावेळेला जयंत पाटील आणि अमोल कोल्हे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। काँग्रेसची विधानसभा निवडणूक तयारी लातूरपासून पहिली विभागीय आढावा बैठक आज होणार। मराठवाड्यातल्या पक्षाच्या 3ही विजयी खासदारांचा जाहीर सत्कारही केला जाणार। मनोज जरांगेंची शांतता रॅली आज साताऱ्यात। ओवई नाका इथून शांतता रॅलीला सुरुवात करणार। गांधी मैदानावर जरांगेंची सभा पार पडणार। 12 ऑगस्टला मनोज जरांगेंची अहमदनगर शहरात शांतता रॅली। रॅलीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुटी। जरांगेंचं आंदोलन भरकटलेल्या स्थितीत मराठा समाजाचे आमदार जास्त असल्यानं केवळ ताकदीच्या जोरावर आंदोलन रेटलं जातंय। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची टीका। शिवस्वराज्य यात्रेचा प्रतिसाद पाहता जुन्नर ते भोसरीपर्यंतच्या विरोधकांना झोप लागणार नाही, तर महायुतीच्या सरकारला आता चले जाव म्हणण्याची वेळ। खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून गेले नव्हते। नाना पटोलेंची माहिती। तर महाविकास आघाडी 20 ऑगस्टपासून प्रचाराचा नारळ फोडणार। पटोलेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे दिल्लीला नतमस्तक होतात हे अशोभनीय। भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका। सत्तेचा गैरवापर करून ठाण्यामध्ये जवळपास 1.5 लाख बोगस मतदार नोंदणी करण्यात आली। राजन विचारेंचा शिंदे गटावर आरोप। याबाबत इलेक्शन कमिशन आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित तक्रार दिल्याचीही माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार। राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकला चलो रेचा नारा। बीडमधल्या 6 विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार।
बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवला. मराठा आरक्षणावरून जोरदार घोषणाबाजी. बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाचं सुपारी फेकत आंदोलन. विधानसभेसाठी कुणाची सुपारी घेतली असा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा सवाल. राज ठाकरेंचा ताफा अडवणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांच्यासह 8 जण शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात. ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर राज ठाकरेंची बीडमधल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा. बीड पोलिसांचं इंटेलिजन्स फेल झाल्याची भावना. सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करणार. राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर उद्धव ठाकरे गटानं आंदोलन केल्यानं संदीप देशपांडे संतापले. तर सुपाऱ्या घेऊन काम करणाऱ्या मनसेबद्दलची ही जनभावना. राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा ही सुद्धा सुपारीच. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा टोला. बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवल्याचे पडसाद चेंबूरमध्ये उमटले. मनसेकडून चेंबूरमध्ये आंदोलन करत ठाकरे गटाचा निषेध. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद नाही तर मतदारसंघांवरून आहेत. ते सुटल्यावरच मुख्यमंत्रीपद निश्चित होईल. मंत्री धनंजय मुंडेंची महाविकास आघाडीवर सडकून टीका. योजना जर सुरू ठेवायची असेल तर आमच्या नावापुढची बटणं दाबा. लाडकी बहीण योजनेवरनं उपमुख्यमंत्री अजित पवारांची महिलांना साद. लाडकी सत्ता मिळवण्यासाठी सरकारचा केविलवाणा प्रयत्न. अजित पवारांच्या वक्तव्यावरनं बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर निशाणा. एकीकडे लाडकी बहीण योजना आणतायत, दुसरीकडे मुंबई लाडक्या मित्राला दिली जातीये. धारावी प्रकल्पावरनं अदानींना देण्यावरनं वर्षा गायकवाड यांची टीका. बहिणींनी आज राखी बांधली, पण यामुळे सावत्र भावांच्या पोटात दुखतंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला. महाराष्ट्रात व्यवस्थित प्लॅन करून महायुती सरकार भ्रष्टाचार करतंय. सगळ्यांची मतं आम्ही विकत घेऊ शकतो असं महायुतीला वाटत होतं. पुण्यामध्ये बोलताना जयंत पाटलांचा महायुतीवर घणाघात. एकेकाळी पिंपरी चिंचवड पालिका ही उत्कृष्ट पालिका म्हणून ओळखली जायची, पण आता पालिकेमध्ये भ्रष्टाचार वाढलाय. जयंत पाटलांचा आरोप. सावंतवाडी मतदारसंघात भाजपकडे डझनभर इच्छुक उमेदवार. उमेदवारांनी मतदारसंघात लोकांमध्ये जाऊन काम करावं आणि जनाधार मिळवावा. खासदार नारायण राणेंच्या इच्छुक उमेदवारांना कानपिचक्या. तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या विभागीय कार्यालयावर ईडीचा छापा. बीड आणि संभाजीनगरमधल्या कार्यालयावर छापे. म्हाडाच्या वरळीतल्या फ्लॅटची किंमत तब्बल 2,62,00,000. त्यामुळे 9 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हा फ्लॅट परवडणार का? बँका त्यांना कर्ज देणार का, असा सवाल उपस्थित. जळगावच्या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी. नव्या 174 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी तब्बल 7,105 कोटी रुपये मंजूर. मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर मात्र कोणताही ब्लॉक नाही. हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी अप डाऊन मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. ब्लॉक काळात सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरची लोकल सेवा रद्द असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.